नमस्कार. फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मिश्र डाळींची पौष्टिक इडली. अगदी डायबिटीस असलेले लोकसुद्धा पोटभर ही इडली खाऊ शकतात. तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघू आणि ती कशा प्रकारे करायची. तर इथे मी एक कुंड घेतला आहे. त्यामध्ये अर्धा कप हरभऱ्याची डाळ, अर्धा कप उडदाची डाळ, अर्धा कप मूग डाळ, पाव कप मसूर डाळ, 1 कप पोहे जे आपले नेहमी आपण करतो कांदे पोह्यासाठी ते साधे पोहे, 1 चमचा मेथी दाणे. हे सगळे एकत्र करून घेतले आणि आता हे सगळे चांगले धुवून घ्यायचे स्वच्छ पाणी होईपर्यंत. खूप मस्त ही इडली होते तयार, अगदी मऊ लुसलुशीत अशी आणि हाय प्रोटीन पण. आता हे सगळे असे धुवून घेतले, स्वच्छ धुवून हे आता 4-5 तास भिजत ठेवायचे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आता हे असे 4-5 तास बाजूला ठेवून देऊ. आता ही भिजले मस्त सगळे डाळी, यातलं पाणी काढून टाकायचं आणि हे सगळं मिक्सरमध्ये छान मऊ असं वाटून घ्यायचं. आता हे मिक्सरमध्ये असं टाकून अगदी थोडं थोडं पाणी घालून हे अशा प्रकारे एकदम मऊ वाटून घ्यायचं. आता हे सगळे वाटून झाले. आता हे रात्रभर एक 8 ते 9 तास भिजत ठेवायचे, आंबवत ठेवायचे म्हणजे. आता हे 8-9 सकाळी रात्रभर भिजत ठेवलं होतं, सकाळी असे छान फुगून आले. पीठ मस्त फुगले. याच्यात काहीही सोडा वगैरे काही घालण्याची गरज नाही. या पिठाच्याच इडली आणि डोसे खूप मस्त होतात. आता नेहमीप्रमाणे इडली करून घ्यायची. त्यासाठी मी मीठ घातले. मीठ सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आणि इडलीच्या ताटलीला तेल लावून त्यामध्ये हे इडलीचं मिश्रण घालून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे 15 मिनिटं वाफ काढून इडली शिजवून घ्यायची. खूप मस्त अशी इडली तयार होते. याच्याबरोबर तुम्ही नारळाची चटणी सर्व करू शकता. आता हे असे वाफवून घेतले इडली पात्रामध्ये. 15 मिनिटानंतर मस्त इडली तयार होते. एकदा नक्की करून पहा. बघा ही कशी मस्त एकदम फुगली इडली. आता त्याच पिठापासून आपण डोसे करू. इथे डोसे पॅनला मी तेलाचा हात लावला आहे. तेल असं सगळीकडे पसरून घ्यायचं. त्यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि सुती कपड्याने पुसून घ्यायचं. म्हणजे तवा छान ग्रीस होतो आणि आपले डोसे चिकटत नाहीत तव्याला अजिबात. आता ह्या तव्यावर हे डोस्याचे बॅटर टाकायचे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचा डोसा. खूप छान डोसे पण मस्त तयार होतात अगदी. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हे असे वरतून तेल टाकायचं आणि असं सगळीकडे हे पीठ एकसारखं पसरून घ्यायचं. असं छान असा हा डोसा पण तयार झाला. आता वरच्या बाजूने पण शिजत आलाय. आता याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. फक्त डाळी असल्यामुळे डायबिटीसचे लोक पण हे खाऊ शकतात. त्यात तांदूळ अजिबात नाही. बघा हा असा मस्त डोसा तयार आहे. मस्त कलर पण आला डोस्याला.
आणि चवीला पण अप्रतिम लागतो. बघा, ही इडली आणि चटणी तयार. आणि अशाच प्रकारे हे डोसेही तयार.